उदय चौधरी आपले जिल्हाधिकारी या ठिकाणी 30 जूनला आपण संध्याकाळी भेटतो आहे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून. आणि फार मला जेव्हा जेव्हा आपल्याशी बोलतो तेव्हा खूप समाधान मिळतं, कारण की थेट आपला जो आहे या ठिकाणी संवाद होत असतो. मी आपल्याला बोलतो आणि त्याचसोबत आपल्याकडून पण जे प्रश्न असतात त्या प्रश्नांना मला असं वाटतं की मी पुरेपूर माझ्या क्षमतेने उत्तर देण्याचा देखील प्रयत्न करत असतो. आज आपण बऱ्याच दिवसांनी भेटतो आहे. त्याला कारणही असं आहे कारण की मध्यंतरी लॉकडाऊनचा पिरियड होता आणि त्याचसोबत आता जे आहे आता व्यवस्थितपणे लॉकडाऊनचा जो मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा चालू झालेला आहे, त्या दृष्टीने पण आपल्या अनेक शंका असू शकतात. त्याचसोबत वाढत जाणाऱ्या केसेस आहेत त्या बाबतीतही आपल्याला काही विचारायचं असू शकतं. प्रशासन काय करत आहे त्याच्या बाबतीतही आपल्याला बरेच प्रश्न असू शकतात या ठिकाणी. आणि या सर्व भूमिकेतून मला असं वाटतं की आज आपली ही साधक चर्चा ही या ठिकाणी होणं हे चांगलं आहे. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीत आहे की कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने एक प्रशासनाचा प्रमुख म्हणून मी आणि माझी टीम ही पूर्णपणे कसोशीने जीवापाड प्रयत्न करत आहे. मात्र असं असताना पण कुठेतरी एक वातावरण खराब झालेलं एक थोडंसं दिसतं. मला असं म्हणायचं आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे प्रशासनाला जाब विचारला पाहिजे, निश्चितपणे प्रशासनाला प्रश्न विचारले पाहिजे. प्रशासन नक्की करतं काय आहे हे जाणून घेण्याचा पुरेपूर अधिकार आपल्याला आहे. पण माझी एकच विनंती आहे की यासाठी आपण कुठेही भावनेच्या भरात आपण येऊ नका, कुठेही आपण असंवैधानिक पद्धतीने आपण या ठिकाणी येऊ नका. मग तुम्ही प्रशासनाला खोटारडे म्हणणार, तुम्ही बेमुरतखोर म्हणणार, तुम्ही मारेकरी म्हणणार, असं न करता आपण एक संवैधानिक मार्गाने आणि स्पेसिफिकली आपण जर प्रशासनाच्या चुका दाखवल्या तर प्रशासन पण त्या चुका दुरुस्त करू शकेल. मला हे म्हणायचं आहे. जर आपण अगदी मोहमपणे जर असं म्हटलं की अरे हे काय चाललेलं आहे आणि प्रशासन काय झोपा काढतं आहे, प्रशासन काय करत आहे, प्रशासन काहीच काम करत नाही, प्रशासनाला काहीच पडलेली नाही लोकांच्या जीविताची वगैरे वगैरे, या सर्व मोहम गोष्टी आहेत. तुम्ही असं सांगा स्पेसिफिकली जी आपली तक्रार आहे की एक पर्टिक्युलर CCC आहे कोविड केअर सेंटर, त्या ठिकाणी आम्हाला ह्या पाण्याचा इश्यू आहे, आम्ही तातडीने तो सॉल्व्ह करू शकतो. एक क्वारंटाईन सेंटर आहे त्या ठिकाणी जेवणाचा विषय आलेला आहे, आम्ही तातडीने तो सॉल्व्ह करू शकतो, त्या ठिकाणी ॲक्शन घेऊ शकतो. पुन्हा इश्यू येत असतील तर कारवाया होऊ शकतात आणि याच्यातूनच आपण सिस्टीम ही इम्प्रूव्ह करू शकतो. आपल्याला जर खरोखर सिस्टीम इम्प्रूव्ह करायची असेल, आपल्याला जर खरोखर काम करायचं असेल तर आपण आमच्या सोबतीने हे काम करणं अपेक्षित आहे. माझी आपल्याला सर्वांना नम्रपणे अशी विनंती आहे की ज्यावेळी आपण अशा काही भाषेचा वापर करतो म्हणा किंवा अशा पद्धतीने जेव्हा आपण मोघम स्वरूपामध्ये असं टीका करतो, तर मित्रांनो मला असं म्हणायचं आहे की याचा कुठे ना कुठे एक चुकीचा परिणाम हा प्रशासनात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर होत असतो. ठीक आहे, मी जिल्हाधिकारी म्हणून मी ह्या काही गोष्टी विसरू शकेल, परंतु प्रत्येकाला जो त्याचा धीर आहे, ज्या धैर्याने आज सगळे आपले लोक काम करत आहेत, त्यांच्यावर याचा कुठे ना कुठे परिणाम होत असतो. मी या ठिकाणी सांगितलं कोरोना योद्ध्यांच्या बाबतीत आपल्याला सर्वांना माहीत असेल, कोरोना योद्ध्यांमध्ये मग तुमचे जिल्हाधिकारी पण आहे, आयुक्त पण आहेत, सर्व आमच्या हाताखालची सर्व यंत्रणा आहे, आरोग्य यंत्रणा आहे, प्रशासन आहे, त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन आहे, सर्वच आलेले आहे. आणि मग जेव्हा मी फोन करतो जेव्हा असं दिसतं की कोरोना योद्ध्यांचा करू सन्मान आणि त्यांना जे आहे त्यांना चांगल्या पद्धतीने आपण हे करावं, परंतु इथे मात्र दुसरीकडे एकदम खूप जास्त मोहम स्वरूपामध्ये बोलणी खावी लागतात. त्यावेळी कुठे ना कुठे हा विरोधाभास आम्हाला पण वाटतो. माझं हे म्हणणं नाही की तुम्ही चुका दाखवू नका, कृपया करून तसा गैरसमज करून घेऊ नका. माझं फक्त हे म्हणणं आहे की जर आपण स्पेसिफिकली जर या ठिकाणी बोललात तर मी आपल्याला शब्द देतो, पुरेपूर आम्ही आमच्या वतीने आम्हाला स्वतःला सुधारवण्याचा प्रयत्न करू. पण आपल्याला माहीत आहे की जर आपण वातावरण जर संपूर्ण निगेटिव्ह असेल तर त्याचा कुठे ना कुठे चुकीचा परिणाम हा सर्वत्र होत असतो. आणि माझं एक जिल्हाधिकारी म्हणून सर्वात महत्त्वाचं काम हे आहे की माझ्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचं जे मॉरल आहे
ते मोरल अशा कठीण परिस्थितीत टिकवून ठेवणं, त्यांचा धैर्य आणि संयम हा टिकवून ठेवणं. आपल्याला माहीत आहे आपले जिल्हाधिकारी म्हणून माझा स्वभाव, माझा वैयक्तिक स्वभाव, आणि मी अगदी मनमोकळेपणाने आज बोलतो आहे. आपल्यालाही माहीत आहे मी मनमोकळेपणाने नेहमीच आपल्याशी फेसबुक लाईव्हवर बोलत असतो. माझा स्वभाव एक संयमी, किंवा आपण म्हणू शकतात की मला शांतता आवडते. मला जास्त ज्याला आपण म्हणतो प्रसार माध्यमांमध्ये पब्लिसिटी केलेली वैयक्तिकरित्या मला आवडत नाही. जेव्हा फार गरजेचं आहे त्याचवेळी मी फक्त प्रसार माध्यमांमध्ये जात असतो. परंतु मला निश्चित खात्री आहे, आपण तर असा समज करून घेत नाही, परंतु काही लोकांना असं वाटतं की अरे मग प्रसार माध्यमात हे दिसत नाही जिल्हाधिकारी, मग हे निश्चितपणे काय काम करता आहे. तर कृपया असा समज करून घेऊ नका. कारण की माझा दिवस जो आहे, माझा दिवस सकाळी एक 6:30-7 वाजेपासून सुरू होतो, की ज्यावेळी पहिल्यांदा लाईन लिस्ट येते जिल्ह्याची, आणि तो एक अटॅकचा क्षण असतो की अरे किती पॉझिटिव्ह पेशंट आलेत सकाळी सकाळी, आणि मग ते सर्वांना पाठवणे, सर्वांना सांगणे की कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला लागा वगैरे वगैरे. मग ऑफिसमध्ये सगळं काम, कुठे टूर असेल, कुठे काही भेटी असतील, त्या सर्व गोष्टी ते थेट रात्रीपर्यंत, कधी कधी रात्री 1 वाजता 1:30 वाजता फोन असतात की पेशंटला इथे शिफ्ट करायचं आहे, या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं आहे, पण ते हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन दाद देत नाहीये, तुमचं इंटरव्हेन्शन गरजेचं आहे. मला सांगायचं नाही की हे जिल्हाधिकारी म्हणून मी काय खूप मोठी गोष्ट करत आहे. मी ही सर्व्हिस निवडलेली आहे, मी या सर्व्हिसमध्ये आलेलो आहे, मी जिल्हाधिकारी या पदावर आहे, माझी ही कर्तव्य आहे, माझी ही जबाबदारी आहे, आणि या जबाबदारीतूनच मी काम करत आहे. मी काय खूप मोठं काही याच्यामध्ये अचीव करत आहे असं मला या ठिकाणी अजिबात सांगायचं नाही. मला फक्त एकच गोष्ट जाणून द्यायची आहे की ज्यावेळी वैयक्तिकरित्या मी इतकं काम करतो आहे, आणि मला किमान माहीत आहे की माझ्या हाताखालचे लोक याच्यापेक्षा जास्त काम करत आहेत, त्यावेळी मला आपल्या सर्वांकडून एकच फक्त माफक अपेक्षा आहे की आपण आमच्या सोबत या. आमच्या चुका असतील तर आपण स्पष्टपणे त्या निदर्शनास आणून द्या. मात्र कुठेतरी मोघम स्वरूपाची किंवा असंवैधानिक टीका ही कुठेतरी आपल्याकडून थांबली पाहिजे, असं मला या निमित्ताने सर्वांना आवाहन करावं असं वाटतं. आणि त्याचसोबत एक शब्द पण मी या ठिकाणी देतो की कुठल्याही पद्धतीचं जे काय आपण प्रशासनाला लक्षात आणून देणार की इथे आपण चुकत आहे, इथे आपण काहीतरी काम करण्यास कमी पडत आहोत, आम्ही निश्चितपणे ते सुधारण्याचा प्रयत्न करू. पण आपल्याला सर्वांना मी या ठिकाणी हे पण सांगू इच्छितो की जसा कोरोना हा आजार आपल्या सर्वांसाठीच नवा होता, तसाच हा प्रशासनाला पण नवीन आहे. प्रशासन पण या आजाराला कसं टॅकल करावं याबाबत सर्व बाजूंनी विचार करूनच निर्णय घेऊन पुढे जात आहे. मग अशा वेळी असे निर्णय घेताना कुठेतरी पब्लिक पार्टिसिपेशन कमी पडतं, म्हणून काहीतरी गोष्टी होऊ शकत नाही. कुठेतरी आमच्याकडून काही अनावधानाने गोष्टी राहून जातात, मिस होतात, चुका होतात. त्या बाबतीत सुधारणा करून आम्ही पुढे जायला पाहिजे, ते आम्ही पुढे जातो. आणि अशा पद्धतीने सोबत सोबत आपण पुढे गेलो तरच फक्त आपण याला आगामी भविष्य काळामध्ये अधिक सक्षमतेने तोंड देऊ. मला या ठिकाणी एक अजून गोष्ट स्पष्ट करायची आहे. निव्वळ कर्फ्यू लावला, निव्वळ लॉकडाऊन केलं म्हणून काय व्हायरस थांबणार नाही. आणि जर कोणाच्या मनात अशा पद्धतीचे विचार असतील तर माझी विनंती आहे की कृपया असं काढून टाकावं. लॉकडाऊन किंवा कर्फ्यू हे व्हायरस थांबवायचं सोल्युशन नाही. तो एक मार्ग आहे की ज्याच्या अन्वये आपण, आणि हे मी सांगत नाहीये, तर हे जगभरातल्या शास्त्रज्ञांनी अनेक रिसर्च पेपरमधून हे पब्लिश केलेलं आहे. लॉकडाऊन किंवा कर्फ्यू हे जे व्हायरसचं जे स्प्रेडिंग आहे पॉप्युलेशनमध्ये, त्या स्प्रेडिंगचा जो ग्राफ आहे आणि जो पीक येणार आहे, आणि त्या पीकला जे आपली हेल्थ सिस्टीम इनएफेक्टिव्ह ठरेल किंवा कमी पडेल, तो ग्राफ फ्लॅटन करण्यासाठी आपण लॉकडाऊन किंवा कर्फ्यू किंवा सोशल डिस्टन्सिंग आणि या सर्व गोष्टी चा वापर करत असतो. जेणेकरून जर उदाहरणार्थ एखादं एक हायपोथेटिकल गाव आहे की ज्या ठिकाणी 100च बेड अवेलेबल आहे, तर त्या ठिकाणी अचानकपणे जर उद्याच्या दिवशी 150 पेशंट आले तर 50 पेशंट मग जाणार कुठे? अशा परिस्थिती उद्भवू नये म्हणून ही सर्व टप्प्याटप्प्याने आपण लॉकडाऊन म्हणा किंवा कर्फ्यू म्हणा किंवा काही बंधनं म्हणा ही लादत असतो. मात्र याचा अर्थ कोणीही करून घेऊ नये की लॉकडाऊन किंवा कर्फ्यू केला म्हणजे आपण अगदी 0 केसेसवर येणार. मित्रांनो, सायंटिफिकली तरी आज असा कुठलाही पुरावा नाही की पूर्णपणे अशा पद्धतीने केल्यानंतर 0 होईल. मग तुम्ही म्हणणार की साहेब तुम्ही काहीही बोलतात. आपल्याकडेही काही इंडियामध्ये उदाहरणं आहे. न्यूझीलंड सारखा पूर्ण देश आहे की जो म्हणतो की आज आम्ही पूर्ण कोरोनामुक्त झालेलो आहे. मित्रांनो, याच्यामध्ये फक्त कर्फ्यू, मी पुन्हा सांगतो, किंवा लॉकडाऊन
हे महत्त्वाचं नाही, तर त्याच्यासोबतच्या ज्या इतर गोष्टी आहेत त्या इतर गोष्टी देखील त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. आणि बिलीव्ह मी, आमच्यावर विश्वास ठेवा की आम्ही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच हे संपूर्ण निर्णय घेतो आहे. आणि सुरुवातीलाच जसं मी सांगितलं तसं, जसं आपल्याला हा विषय पूर्णतः नवीन आहे तसा प्रशासनासाठी पण हे एक नवीन आव्हान आहे. आणि आपण आपल्या सहकार्याने हे संपूर्ण आव्हान हे पेलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. माझ्याकडून मला सुरुवातीलाच ओपनिंग स्टेटमेंट हे द्यायचं होतं, कारण की मला असं वाटतं की आज जे आपण कोरोनाचे रुग्ण औरंगाबादमध्ये पाहत आहे, आज औरंगाबादची जर आरोग्य यंत्रणेची जर कपॅसिटी किंवा आरोग्य यंत्रणेवरचा जर ताण लक्षात घेतला तर आज आपण हे पेशंट व्यवस्थितपणे हाताळू शकतो आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की आजचे जे औरंगाबादचे 5200 पेशंट आहेत आजपर्यंतचे आलेले, आणि आज जे लाईव्हमध्ये एक ॲक्टिव्ह पेशंट जे 2600 आहेत, हे आपण अगदी व्यवस्थितपणे हँडल करू शकतो आहे. मग परत तुम्ही म्हणणार की साहेब, मग वर्तमानपत्रात तर इकडे तिकडे बातम्या येतात की हा पेशंटला इथे बेड नाही मिळाला, त्या पेशंटला तिथे बेड नाही मिळाला. हा मॅनेजमेंटचा विषय आहे आणि या मॅनेजमेंटसाठी आपण सर्व हॉस्पिटल्ससोबत समन्वय करून हा विषय सॉल्व्ह करत आहोत. याच्यामध्ये एक कारण कुठलंही नाही आहे, याच्यामध्ये अनेक कारणं आहेत. सो त्याच्यामुळे जो आहे त्याच्यामुळे मी फक्त आपल्याला एवढंच सांगेल की अशी कुठली परिस्थिती नाही, त्याच्यामुळे पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही. आपण आपली जी कपॅसिटी आहे, जी आपण रिझर्व्ह करून ठेवलेली आहे, जे प्रोजेक्शन्स आहे त्या प्रोजेक्शननुसार आपण नेहमी पुढच्या महिन्याचा विचार करून आपण आज आपली तयारी करत असतो. आणि असं करत करतच मार्चपासून तर जूनपर्यंत आपण इथपर्यंत मजल घातलेली आहे. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीने पुढचा दृष्टिकोन लक्षात घेऊन जी आज आपली तयारी आहे त्यामुळेच आपण हे पुढे जाऊ शकतो. उदाहरणार्थ, आज जर 30 जून असेल तर मी 31 जुलैचे संभाव्य काय असू शकतं, किती केसेस वाढू शकतात, अंदाज काय आहे, त्या दृष्टीने आजच मी हे इन्शुअर करतो की त्या अंदाजाप्रमाणे आपल्याकडे ही फॅसिलिटी अवेलेबल आहे का, नसेल तर आजच ही तयार करून ठेवायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत असतो. म्हणून मला असं वाटतं की इतक्या केसेस होऊन पण आपण यांना ठीकपणे व्यवस्थितपणे हे मॅनेज करू शकलेलो आहे. काही चुका राहिल्या असतील त्याबद्दल मी नाकारत नाही, परंतु तरी देखील बाय अँड लार्ज मोठ्या स्वरूपामध्ये आपण हे पेशंट या ठिकाणी मॅनेज करू शकलेलो आहे. मला परत आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण प्रशासनाच्या चुका दाखवा, प्रशासनामध्ये काय चुकतं आहे ते निश्चित करा, आम्ही निश्चितपणे ते सुधरवू. मात्र अगदी म्हणजे अतार्किकपणे किंवा बायस होऊन आपण टीका कृपया करू नका, कारण त्याच्याने मी पण एक माणूस आहे, आपल्यासारखाच माणूस आहे, तो आम्हालाही कोणीतरी जर चांगलं म्हटलं, जर कामाचं कौतुक केलं तर बरं वाटतं आणि अजून उमेदीने आम्ही कामाला लागतो. पण जर कुठेतरी गैरसमजातून, आणि गैरसमजातूनच असे विषय येतात, तर गैरसमजातून जर कुठेतरी काहीतरी गोष्ट झाली तर आम्हालाही वाईट वाटतं. सो या गोष्टीचं पण आपण भान ठेवलं पाहिजे. आणि मला 100% खात्री आहे की आमच्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन आमची सगळी औरंगाबादची जनता ही प्रशासनाला उत्स्फूर्तपणे साथ देईल. त्याचसोबत मला एक हे पण सांगायचं आहे की जितकं शक्य आहे तितकं आम्ही आमच्या जे काय काम करतो आहे ते आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु मी ही गोष्ट एक प्रकारे मान्य करतो की प्रशासनाकडून प्रसार माध्यमांच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचण्यामध्ये कुठेतरी कमतरता राहिलेली आहे. त्यामुळेच अशा पद्धतीने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला आपल्या भेटीला वारंवार यावं लागतं. परंतु आम्ही निश्चितपणे याच्यामध्ये अजून इम्प्रूव्ह करून आमचा डायलॉग हा आपल्यापर्यंत योग्य रीतीने हे सर्व निर्णय पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न जो आहे तो प्रयत्न करत आहोत आणि करत राहू. यानंतर प्रामुख्याने ज्या गोष्टीसाठी आपलं हे फेसबुक लाईव्ह या ठिकाणी आहे ते मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की आता पुढे काय. तर ज्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे आणि काल प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही स्पष्ट केलेलं आहे, मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा आपला 1 जुलैपासून चालू होतोय, तो 31 जुलैपर्यंत राहणार आहे. आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या पहिल्या टप्प्यातली जी काय भूमिका होती हीच भूमिका आपली दुसऱ्या टप्प्यात सुद्धा चालू राहणार आहे. ही जी दुसऱ्या टप्प्यातली भूमिका आहे ही जर आपल्याला नीट समजून घ्यायची असेल तर आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर आपल्याला 2 भाग आपल्याला नेहमीप्रमाणे आहेत. एक म्हणजे महापालिका क्षेत्र आणि दुसरं महापालिका व्यतिरिक्त क्षेत्र. महापालिका व्यतिरिक्त क्षेत्रामध्ये जे काय 30 जून मध्ये म्हणजे आज रोजी जे काय चालू आहे गोष्टी त्या सर्व गोष्टी चालू राहतील. त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट बंद होणार नाही.
ते सर्व गोष्टी जशा तशा पुढे कंटिन्यू राहतील. मात्र त्याच्यामध्ये कुठली गोष्ट ॲड पण होणार नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कुठली गोष्ट कमी पण नाही आणि कुठली गोष्ट ॲड पण नाही. मी हे फार जबाबदारीने सांगतोय कारण सलून आणि स्पाच्या दुकानांना आणि हेअर कटिंग दुकानांना आपण यापूर्वीच परवानगी दिलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या सर्व गोष्टी ह्या ऑलरेडी चालू आहेत. ह्या सर्व गोष्टी आपल्या 31 जुलैपर्यंत तशाच चालू राहतील. मी पुन्हा रिपीट करतो, काय काय गोष्टी ग्रामीण भागामध्ये औरंगाबाद महापालिका क्षेत्र सोडून चालू राहतील. बसेस चालू राहतील आपल्या ग्रामीण भागामध्ये. आपले लोकांना बाहेर जाण्यासाठी एक्झरसाईजसाठी परवानगी असेल. सर्व नॉन इसेन्शियल शॉप्स देखील या ठिकाणी चालू राहतील, मात्र फिजिकल डिस्टन्सिंग त्या ठिकाणी ठेवावं लागेल. मॉल किंवा मोठ्या बाजारपेठा मात्र चालू राहणार नाहीत. स्विमिंग पूल वगैरे गोष्टी चालू राहणार नाही. एक महत्त्वाचा बदल फक्त याच्यामध्ये आहे, तो म्हणजे ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थांमधला नॉन टीचिंग स्टाफ, म्हणजे जे लोक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कसाठी आहे किंवा काही इव्हॅल्युएशन पेपर इव्हॅल्युएशनसाठी आहेत, ती मंडळी मात्र या शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊ शकतात ग्रामीण भागामध्ये. हा एकच फक्त ओपन अपमधला बदल प्रामुख्याने या ठिकाणी आहे. हे मी सोप्या भाषेत आपल्याला सांगितलं. मात्र जे काय चाललेलं आहे ते पुढे तसंच चालू राहील ग्रामीण भागामध्ये. आता मुख्य विषय आहे आपल्या औरंगाबाद महापालिका क्षेत्राचा. औरंगाबाद महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ज्या गोष्टी चालू आहेत त्या आतापर्यंत ज्या गोष्टी तशा चालू राहतील आणि त्याच्यामध्ये पुढे 2 प्रमुख बदल हे पुढे झालेले आहेत. त्याच्यातला पहिला बदल म्हणजे आपल्याकडे जे सर्व हेअर कटिंग सलून स्पा ब्युटी पार्लर्स वगैरे आहेत ते देखील महापालिका क्षेत्रामध्ये आता ओपन अप करायला 1 जुलैपासून परवानगी दिलेली आहे. त्यानुसार या ठिकाणी जे सलून किंवा स्पा आहे ब्युटी पार्लर्स आहे हे सर्व ज्या विशिष्ट सूचना आपण दिलेल्या आहेत त्या मर्यादेत त्या कार्यकक्षेत राहून आपला बिझनेस हे त्या ठिकाणी करू शकतील. दुसरा जो बदल आहे तो जसा ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक संस्थांना परवानगी दिलेली आहे तशा पद्धतीने शहरात देखील शैक्षणिक संस्थांना या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. मात्र नॉन टीचिंग स्टाफ हा शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊ शकतो. त्याचप्रमाणे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ क्लेरिकल स्टाफ हा शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊ शकतो. त्याचसोबत महापालिका क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंट ऑफिसेस हे 15% क्षमतेवर हे चालू शकतात. सर्व प्रायव्हेट ऑफिसेस हे 10% क्षमतेवर चालू शकतात. मुवमेंट जी काय आहे, जर आपल्याला बाईकवर जायचं असेल तर एकच रायडर, जर रिक्षाने जायचं असेल तर 1+2 आणि जर कारमध्ये जायचं असेल तर 1+2 अशा पद्धतीने जे आहे अशा पद्धतीने पूर्वीप्रमाणेच हे सर्व नियम लागू राहतील. फक्त एक याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे महापालिका क्षेत्रासाठी की जी वेळ आहे दुकानांची ती 9 ते 5 अशा पद्धतीने दर्शवली गेलेली आहे. मात्र यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काय निर्णय घ्यायचा हे तिथले महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर आणि आपले पोलीसचे PI हे त्या ठिकाणी अशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकतील. लॉकडाऊन ओपनिंग अपच्या अनुषंगाने मला हे या ठिकाणी सांगायचं होतं. यानंतर आपले प्रश्नांची उत्तर मी देणारच आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये इथे कोणी नसल्यामुळे मी थोडं आपल्या परवानगीने थोडं मास्क काढून बोलू इच्छितो, जेणेकरून थोडं बोलताना धाप लागणार नाही. लॉकडाऊन किंवा कर्फ्यूच्या अनुषंगाने बरेच प्रश्न होते की सर या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर चालली आहे का, प्रशासनाचा कंट्रोल सुटतोय का. मला हे सांगायचं आहे की परिस्थिती हाताबाहेर नाही. अजूनही परिस्थिती पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. मात्र काही ठिकाणून रिक्वेस्ट होत होती की साहेब एकदम कडक कर्फ्यू लावा. तर त्याच्यासाठी आपण पूर्ण ह्या परिस्थितीचा अभ्यास केला आणि या परिस्थितीचा अभ्यास करता आपल्याला असं लक्षात आलं की वाळूज या भागात जो की पेरी अर्बन एरिया आहे त्या ठिकाणी आपल्याला कर्फ्यू लावण्याची गरज आहे, कारण की फार झपाट्याने या ठिकाणी केसेस वाढत आहेत. जरी या ठिकाणी झपाट्याने केसेस वाढत असतील तरी पण या ठिकाणी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, ती म्हणजे वाळूजमध्ये आज 410 केसेस आहेत, मात्र फक्त 2 मृत्यू आहेत. 0.5% हा लोएस्ट मृत्यूदर हा वाळूजमध्ये आपण गाठलेला आहे. वाळूज म्हणजे बजाजनगर. तर असं का शक्य आहे, तर आपलं योग्य नियोजनाअंती जे सर्व्हिलन्स झालं आणि आपल्या सर्व्हिलन्स टीम्सने जे लोक इन्फ्लुएन्झा लाईक इलनेसचे लोक हे शोधून काढले, त्या लोकांना शोधून काढल्यामुळे आपले मॅक्सिमम लोक हे असिम्प्टोमॅटिक किंवा जे सिम्प्टोमॅटिक होणार असे सिम्प्टोमॅटिक लोक आधीच शोधल्यामुळे
आपण मृत्यूदर हा रोखू शकलो, कारण त्यांना आपण लवकर शोधून लवकर ट्रीटमेंट आपण त्यांना देऊ शकलो आणि जो काही उशीर होतो तो उशीर आपण त्या ठिकाणी टाळू शकलो. त्याच्यामुळे फक्त 0.5% इतका मृत्यूदर आज बजाजनगरमध्ये आहे. मग आपण साहजिकच विचारणार की मग असं शहरात का नाही? तर मित्रांनो, शहरात देखील आपण अशाच पद्धतीचे पूर्ण प्रयत्न करत आहोत. मात्र प्रत्येक ठिकाणची परिस्थिती ही वेगळी असते आणि प्रत्येक ठिकाणची स्ट्रॅटेजी ही वेगळी असते. वाळूजमध्ये ज्या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरच्या अनुषंगाने त्या ठिकाणी कंट्रोलिंग सर्व्हिलन्स ॲक्टिव्हिटीज या अधिक कार्यक्षमतेने अधिक परिणामकारक होऊ शकतात. त्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीने केलंय. आणि शेवटी जसं मी सुरुवातीलाच या ठिकाणी स्पष्ट केलं की शहरातल्या अनुभवातून आपण शिकलो आणि ते सर्व आपण जे एक्सपेरिमेंट्स आहेत शहरातले ते सगळे आपण वाळूजमध्ये सुरुवातीपासूनच केले. त्याच्यामुळे बजाजनगरमध्ये आज आपल्याला जरी झपाट्याने केसेस वाढलेल्या असल्या तरी मॅक्सिमम 90-95% पीपल आर असिम्प्टोमॅटिक, त्यांना कुठलेही सिम्पटम नाही आणि मृत्यूदर आपण रोखण्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी यश आलेलं आहे. इतकंच नाही तर शहरातले देखील जे मृत्यू आहे ते आपलं सर्व्हिलन्स हळूहळू तेजीमध्ये आल्यामुळे हे शहरातले देखील जे मृत्यू आहे हे हळूहळू आता थोडेफार कमी होताना दिसत आहे. या ठिकाणी जे आहे या ठिकाणी मला कर्फ्यूच्या अनुषंगाने ही गोष्ट स्पष्ट करायची होती की वाळूजमध्ये जनतेने सर्व ग्रामपंचायतींनी या ठिकाणी अशी मागणी केली की आम्हाला या ठिकाणी कर्फ्यू लावायचा आहे, कारण की व्हायरसची साखळी या ठिकाणी ब्रेक करायची आहे. आणि त्याकरता म्हणून आम्ही स्वतः अशा पद्धतीचा कर्फ्यू न लावता प्रशासनाने असा कर्फ्यू जर जाहीर केला तर आम्हाला ते चांगल्या पद्धतीने मदतशीर ठरेल. त्या दृष्टीने 4 जुलैपासून तर 12 जुलैपर्यंत वाळूज महानगरचा परिसर, जो बजाजनगरचा परिसर आहे तो, रांजणगाव शेणकुंजीचा परिसर आहे तो, हा संपूर्ण परिसर जो आहे हा संपूर्ण परिसर हा कर्फ्यूमध्ये असणार आहे. त्यावेळी शहरापासून त्या परिसरात आणि त्या परिसरातून शहरात मुवमेंट पूर्ण बंद असणार आहे. त्या परिसरात आतमधली मुवमेंट पूर्ण बंद असणार आहे. फक्त दूध, मेडिसिन एवढीच फक्त बाब या ठिकाणी चालू असणार आहे. फार मोजक्या स्वरूपात जीवनावश्यक वस्तू, किराणा असेल किंवा इतर भाजीपाला असेल ते या ठिकाणी फार मोजक्या स्वरूपात आपलं हे चालू असणार आहे जीवनावश्यक वस्तू. मात्र हे करताना ज्या अर्थी मी सांगितलं की आज किंवा काल आपण या गोष्टीची घोषणा केली आणि एक 5 दिवसाचा पिरियड आहे, मला आपल्या सर्वांना, वाळूजकरांना म्हणजे बजाजनगर वासियांना आणि आजूबाजूच्या ग्रामपंचायतीतील लोकांना ही विनंती आहे की आपण या 4-5 दिवसामध्ये आपण आपली सर्व खबरदारी घ्या, जेणेकरून पुढचे 8-9 दिवस जे आहे आपल्याला पॅनिकचा किंवा अशा अचानकपणे झालेल्या गोष्टीचा सामना करावा लागणार नाही. म्हणून आपण ही बऱ्यापैकी आधी प्री वॉर्निंग देतोय. आम्हाला पूर्ण खात्री आहे की ह्या 9 दिवसाच्या टोटल कर्फ्यू पिरियडमध्ये आपण निश्चितपणे हे जो अचानकपणे वाढत गेलेला आकडा आहे याला कुठेतरी आपण व्यवस्थितपणे अरेस्ट करू शकू. आपण त्याचसोबत हे पण सांगितलेलं आहे की शहरामध्ये जर कर्फ्यू लावण्याची वेळ आली तर पुढचे 8 ते 10 दिवस आपण याच्यामध्ये शहरातल्या केसेसचा नीट अभ्यास करणार आहे आणि जर कर्फ्यू लावायचा झाला तर 8 ते 10 दिवसांनी त्यामध्ये एकदम योग्य असा निर्णय आमच्याकडून घेतला जाईल, जेणेकरून बऱ्यापैकी 8 ते 10 दिवसाची प्री वॉर्निंग ही आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. आपण सर्वांना माझी विनंती आहे की जे नॉर्म्स आहेत की फिजिकल डिस्टन्सिंग आहे किंवा यूज ऑफ मास्क आहे, मी आत्ता काढून ठेवलेला आहे कारण की डिस्टन्स खूप जास्त आहे आणि इथे कोणी नाही, तर जे काय नॉर्म्स आहेत ते सर्वांनी फॉलो करावे. आणि हे नॉर्म्स फॉलो करत असताना आपण आपल्या कोरोना विषाणूचा प्रसार कशा पद्धतीने रोखता येईल याकरता जे जे काय सांगितलं गेलेलं आहे ते निश्चितपणे परिणामकारकपणे फॉलो करावं. नाही तर अपरिहार्यपणे आपल्याला पार्शियल किंवा कम्प्लीट या ठिकाणी कर्फ्यू जो आहे तो शहराकरता या ठिकाणी घ्यावा लागेल, कारण की आपल्याला कुठे ना कुठे हे वाढत जाणारी जी संख्या आहे ही कुठे ना कुठे थांबवणं हे जिकरीचं झालेलं आहे. मित्रांनो, हे सगळं माझ्याकडून सांगून झालं, परंतु तरी पण मी शेवटी एकच गोष्ट अधोरेखित करतो की जो अनुभव आहे सर्वत्र, एकट्या कर्फ्यूने 10 दिवसाच्या किंवा 15 दिवसाच्या हा व्हायरस थांबणार नाही. एकट्या 10 दिवसाच्या किंवा 15 दिवसाच्या लॉकडाऊनमुळे हे व्हायरस थांबणार नाही. फक्त आपण हे का करत आहोत किंवा जर करायची गरज पडली तर का करावं लागेल, तर आपली असं जर कुठेतरी लक्षात आलं की परिस्थिती हाताबाहेर चालली आहे की काय, आपल्या सिस्टीमवर इतका ताण येतोय का की ही सिस्टीम आता पेशंट बेअर करू शकणार नाही, तरच फक्त अशा पद्धतीचा कर्फ्यू किंवा लॉकडाऊन जो आहे त्याची गरज पडेल, जेणेकरून फ्युचर प्रूफ
असं आपल्याला या ठिकाणी सिस्टीम जी आहे ही डेव्हलप करता येईल या ठिकाणी. माझ्याकडून मला ह्या विषयाबाबत एवढं सांगायचं होतं. आता आपण एक एक करून आपले हे या ठिकाणी प्रश्न घेऊ. एक प्रश्न आलेला आहे की प्रायव्हेट कोचिंग क्लासेस बाबत खूप प्रश्न येत आहेत की प्रायव्हेट कोचिंग क्लासेस सुरू होतील का. प्रायव्हेट कोचिंग क्लासेस सुरू करायला परवानगी नाही. कुठल्याही स्वरूपात विद्यार्थी टीचिंग करता आपल्याला परवानगी नाही. एकत्रितपणे विद्यार्थ्यांना बोलवून टीचिंग करता परवानगी नाही. मग ते कुठल्याही स्वरूपात टीचिंग असो, प्रायव्हेट असू दे, पब्लिक असू दे, शाळा असू दे, कोचिंग क्लासेस असू दे, त्याला परवानगी नाही. मात्र आपण ऑनलाईन टीचिंग प्लॅटफॉर्मवर आपण शिकवू शकता. जे आतापर्यंत चालू आहे तेच पुढे कंटिन्यू करता येईल. सोशल डिस्टन्सिंग ठेवून कोचिंग क्लासेस सुरू ठेवण्याची परवानगी द्या, असा एक प्रश्न आहे. अशा पद्धतीने परवानगी देता येणार नाही, कारण की शासनाचा हा निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही अफरातफर आपल्याला करता येणार नाही. कारण की आपल्याला माहीत आहे की शासनाने जे सर्क्युलर काढलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जो शासनाने निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये स्ट्रिक्ट जर करायचं असेल तर ते करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना किंवा महापालिका आयुक्तांना आहे. मात्र त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन जर अजून करायचं असेल तर मात्र ते अधिकार आम्हाला नाही, ते अधिकार शासनाला आहे. त्याच्यामुळे आता जे काय लॉकडाऊन आहे किंवा मिशन बिगिन अगेनमध्ये जे काय रेस्ट्रिक्शन्स आहे त्या रेस्ट्रिक्शनमध्ये जर आपल्याला रिलॅक्सेशन्स पाहिजे असतील तर ते शासनाकडूनच येऊ द्यावे लागतील. जर मात्र कुठेतरी हे अजून स्ट्रिक्ट करायचं असेल तर मात्र जसं मी सांगितलं की वाळूमध्ये 4 ते 12 टोटल कर्फ्यू आणि शहरामध्ये पार्शियल किंवा टोटल कर्फ्यूच्या बाबतीत आपण विचार करू, ते मात्र निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर काय कारवाई करणार, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु विनाकारण फिरणारे हे ओळखायचे कसे, त्यांच्या मागे पोलीस लावून त्यांच्यावर कशी कारवाई करायची, हा फार मोठा यक्ष प्रश्न आहे. मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे, आता माझ्याकडे एक्झॅक्ट डेटा अवेलेबल नाही, परंतु खूप मोठ्या प्रमाणावर शहरात आणि ग्रामीण भागामध्ये अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाया झालेल्या आहेत, दंड वसूल करण्यात आलेले आहे, इनफॅक्ट गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स मोडण्यात आलेले, फिजिकल डिस्टन्सिंगचे नॉर्म मोडण्यात आले, त्या ठिकाणी आपण सरळ त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे आणि खूप सक्त कारवाई केलेली आहे. पण मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की ही परिस्थितीच का उद्भवते, तर स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. म्हणजे काल जेव्हा आमची बैठक झाली सर्व लोकप्रतिनिधींसोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची, त्यावेळी प्रकर्षाने असं लक्षात आलं आणि आपल्याकडचे फार ज्येष्ठ नेते जे आहेत त्यांनी या ठिकाणी ही गोष्ट आणि त्यांची भूमिका मांडली की हे सगळं जे आहे हे सगळं तोपर्यंत शक्य नाही. आणि हे माझे शब्द नाही आहेत, हे आपले जे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत ते ज्येष्ठ नेत्यांचे शब्द आहेत की हे अशी परिस्थिती का उद्भवते आणि का आपण प्रत्येक वेळी प्रशासनाला याच्याकरता जबाबदार धरतोय. आपण स्वतः स्वयंशिस्तीचं पालन केलं पाहिजे. ज्या ठिकाणी स्वयंशिस्तीचं पालन होईल त्याच ठिकाणी हा कोरोना आजार हा कंट्रोलमध्ये राहणार आहे. आणि म्हणून तेच अपील, त्याच ज्येष्ठ नेत्याचं अपील घेऊन मला आपल्यासमोर यायचं आहे की आपण स्वयंशिस्त पाळायला शिकलं पाहिजे. आणि एक कम्युनिटी प्रेशर किंवा पियर प्रेशर नावाचा जो घटक आहे तो आपण आता अंमलात आणायला पाहिजे की जर आपल्याला दिसतंय की हे विनाकारण फिरतात, आपण त्यांना जाब विचारला पाहिजे. आपल्या फॅमिलीतल्या लोकांपासून सुरुवात केली पाहिजे, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांपासून सुरुवात केली पाहिजे की कशाला तुम्ही विनाकारण फिरतायत, कशाला तुम्ही कोरोनाचे आपण प्रचारक बनत आहे. तो हा जो विषय आहे हा विषय आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हे या ठिकाणी शक्य होणार आहे. लॉकडाऊन वाढवून बाधित ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करणार का. बाधित ठिकाणी जे आहे ते सॅनिटायझर फवारणी ही आपण करतच आहोत. याला आपण एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशन म्हणतो. एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशनमध्ये ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोमाइट्स जे आहे ते व्यापक प्रमाणामध्ये पसरलेले आहेत त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशनच्या फवारण्या करून हे जे फोमाइट्स आणि जे बाकीचे जे व्हायरल पार्टिकल्स आहेत ते सगळे आपण वाईप आऊट त्या ठिकाणी करतो आणि याचा चांगला परिणाम आहे. परंतु याचा 100% इफेक्ट हा होत नसतो. चांगला व्यापक स्वरूपात परिणाम निश्चित आहे, पण याचा 100% इफेक्ट नाही. म्हणजे फक्त फवारणी केली म्हणून काय आपण मास्क काढून फिरू शकतो अशातला भाग नाही. जरी फवारणी केली असली तरी टक्केवारी भिन्न भिन्न असू शकते, पण फवारणीमध्ये एक 40 ते 50% त्याचा परिणाम होतो असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र 100% त्याचा परिणाम नाही. मात्र फवारणी जी आहे ते फवारणी आपण सर्वांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे बाधित क्षेत्रामध्ये आणि बाधित क्षेत्राच्या व्यतिरिक्त देखील आपण सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशनने डिसइन्फेक्शन जे आहे ते पूर्णपणे कॉलन्यांचं डिसइन्फेक्शन हे या ठिकाणी करत आहोत. MSCIT केंद्र सुरू करण्यास परवानगी द्या.
ज्याप्रमाणे कोचिंग क्लासेससाठी सांगितलं तीच गोष्ट MSCIT केंद्राची पण आहे. कुठलेही कोचिंग क्लासेस असू दे, सरकारी असो, सरकारी मान्यताप्राप्त असो, प्रायव्हेट असो, या ठिकाणी जोपर्यंत शासनाकडून निर्णय नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी परवानगी देता येत नाही. सध्या तरी 31 जुलैपर्यंत अशा पद्धतीची परवानगीही देता येणार नाही. एक या ठिकाणी प्रश्न आहे की वाढणाऱ्या रुग्णसंख्येला प्रमुख कारणे कोणती. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की वाढणाऱ्या रुग्णसंख्येला प्रमुख कारणे कोणती. मी याच्यासोबतच एक गोष्ट अजून जोडतो की वाढणाऱ्या मृत्यू संख्येला प्रमुख कारणं कोणती. म्हणजे वाढणारी रुग्णसंख्या पण आहे आणि वाढणारे मृत्यू पण आहेत. सर्वप्रथम तर वाढणारी जी रुग्णसंख्या आहे, जर कुठला असिम्प्टोमॅटिक व्यक्ती असेल, म्हणजे असा व्यक्ती की ज्याला कुठलेही सिम्पटम्स नाही आणि तो समाजामध्ये वावरतो आहे, तर तो व्यक्ती हा आपल्याकडे स्वतःहून दवाखान्यापर्यंत येणार नाही. जोपर्यंत आपण त्याला जाऊन टेस्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. हे त्या लोकांच्या बाबतीत की जे असिम्प्टोमॅटिक आहे. आज आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेस्टिंग जे आहे ते नॉर्म्सच्या पुढे जाऊन देखील आज आपण हे टेस्टिंग करत आहे. जसं मी सांगितलं, बजाजनगरचं मी एक प्रातिनिधिक उदाहरण देतो. बजाजनगरमध्ये टिपिकल स्टाईलमध्ये की ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह पेशंट आला की त्या पॉझिटिव्ह पेशंटचे आपण हाय रिस्क कॉन्टॅक्ट काढतो, म्हणजे त्याचे फॅमिली मेंबर्स किंवा इतर त्या सर्वांची आपण स्वॅब तपासणी करतो. त्याचप्रमाणे लो रिस्क कॉन्टॅक्ट काढतो, त्या लो रिस्कपैकी जे सिम्प्टोमॅटिक असतील त्यांची आपण तपासणी करतो. आपण बजाजनगरमध्ये जो स्ट्रॉंग सर्व्हिलन्स केला त्याच्या अन्वये जे कंटेनमेंट झोन आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत आणि ते कंटेनमेंट झोन सील केलेले आहेत, त्याच्या बाहेर देखील आपण सर्व्हिलन्स केला आणि या सर्व्हिलन्समधून आपल्याला असं लक्षात आलं की 181 लोक असे आहेत आजपर्यंतचे की ज्यांना काही सिम्पटम्स आहेत, थोडीफार सिम्पटम्स आहेत. ह्या 181 लोकांपैकी जेव्हा यांची टेस्ट करण्यात आली त्यावेळी त्याच्यातले 62 लोक हे त्याच्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह निघाले. आता मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की हे जे 62 लोक कोरोना पॉझिटिव्ह निघाले हे यामुळे आले कारण की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो, त्यांच्यापर्यंत पोहोचून आपण त्यांना घेऊन आलो आपल्या सिस्टीममध्ये आणि मग ते निघाले. जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो तर हे 62 लोक हे असेच इकडे तिकडे वावरत राहिले असते. याच्यातले एक 50-55 लोक बरेही झाले असते. मात्र दुर्दैवाने काही 7-8 लोक जे आहे ते अत्यंत गंभीर होऊन मग शेवटच्या क्षणी आपल्याकडे आरोग्य यंत्रणेकडे आले असते आणि मग दुर्दैवाने कदाचित त्यांचा मृत्यू पण होण्याची संभावना होती. मात्र हे असं झालं नाही आणि म्हणूनच मला या ठिकाणी हे स्पष्ट करायचंय की वाढणारी जी रुग्णसंख्या आहे ती प्रत्येक वेळी वाईटच असते असं नाही. वाढणारी रुग्णसंख्या ही एक प्रकारे आपल्याला निदर्शनास पण आणून देते की ह्या ठिकाणी आपल्याला अटेन्शन देण्याची गरज आहे. तर त्याच्यामुळे फक्त रुग्ण वाढतायत म्हणजे कुठेतरी आपण फेल होतोय किंवा कुठेतरी आपलं चुकतंय असं अजिबात समज करून घेऊ नका. रुग्णसंख्या वाढते आहे पण इतरही अनेक पॅरामीटर आहेत. मग पहिला पॅरामीटर आहे की तुम्ही जी टेस्टिंग करत आहे त्या टेस्टिंगमध्ये किती लोक पॉझिटिव्ह येत आहेत. औरंगाबादमध्ये जर तुम्ही 100 टेस्ट करत आहे तर 22 लोक याच्यामध्ये पॉझिटिव्ह येत आहेत आणि हे जे प्रमाण आहे हे प्रमाण थोडं जास्त आहे. म्हणून आपण टेस्टिंग वाढवायला हव्या. त्या टेस्टिंग वाढवण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत. परंतु असं करताना नुसतं ॲब्रप्टली टेस्टिंग वाढवून चालणार नाही की गेले आणि कोणाचेही स्वाब घेऊन आले, तसं पण नको. तर योग्य रीतीने हवे ते लोक नीट आयडेंटिफाय करून त्यांचीच टेस्ट झाली पाहिजे जेणेकरून आपल्याला नीट अचूकपणे पॉझिटिव्ह पेशंट्स हे आयडेंटिफाय करता येईल. तर वाढणाऱ्या रुग्णसंख्येला आपली वाढणारी टेस्टिंग जी आहे ते पण एक कारण आहे. त्याच्याशिवाय आपल्याला सर्वांना माहीत आहे की जे यापूर्वी देखील मी सांगितलं की कर्फ्यू आणि लॉकडाऊन जसं जसं शिथिल झालं तसं तसं मग कुठेतरी स्वयंशिस्त जी आहे ती मागे पडली. लोक आपल्यामध्ये असे गैरसमज निर्माण झाले की अरे आता तर सगळं ओपन अप झालेलं आहे, जणू काय कोरोना गेला की काय. तर ह्या भावनेतून जे काय इकडे तिकडे सगळीकडे फिरणं चालू झालं त्याच्यामुळे निश्चितपणे जी रुग्णसंख्या जी आहे ती काही प्रमाणामध्ये वाढलेली आहे. कारण की फ्री फ्लो आणि फ्री मुवमेंट ही या ठिकाणी चालू झालेली आहे. मात्र मला एक गोष्ट या ठिकाणी ही पण स्पष्ट करायची आहे की आता जे रेस्ट्रिक्शन्स आहेत तेवढ्या लिमिटेड रेस्ट्रिक्शनमध्ये देखील आपण ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो. आपल्याला काय पुन्हा संपूर्ण कर्फ्यू लावायचीच गरज आहे असं नाही. मात्र ह्याकरता पुन्हा एकच गोष्ट रिपीट करायची आहे की स्वयंशिस्त महत्वाची आहे. मास्क लावणं आणि फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणं. मी माझं स्वतःचं उदाहरण देतो. मी PPE किट घालून आपल्या क्रिटिकल वॉर्डमध्ये मी पेशंटला भेटून आलेलो आहे, त्यांचं मनोधैर्य वाढवून आलेलो आहे. CCC तर बऱ्याच वेळा मी CCC मध्ये व्यवस्थित प्रोटेक्शन घेऊन
ही सीसीसी मधल्या रुग्णांना भेटून आलेलो आहे, त्यांचं मनोधैर्य वाढवून आलेलं आहे आणि सुदैवाने अजूनपर्यंत मला कोरोनाची लागण झालेली नाही. याला कारण काय? आणि आपल्याला माहित आहे की जिल्हाधिकारी म्हणून इतके सर्व बाहेर जे आहे या भागाला भेटी, त्या भागाला भेटी, या कंटेनमेंट झोनला भेटी, त्या कंटेनमेंट झोनला भेटी, भेटायला येणारी मंडळी, या सर्व व्यापक याच्यामध्ये फक्त त्रिसूत्रीमुळे मास्क वापरणे, वेळोवेळी हात साफ करणे, आपले साबणाने धुणे 20 सेकंदाकरता किंवा सॅनिटायझरचा वापर करणे आणि जो कोण असेल त्याच्याशी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे. इतकंच नाही तर मी तर हा प्रयत्न करतो की घरी जेव्हा जातो त्यावेळी देखील घरातल्या परिवारजनांसोबत थोडंसं फिजिकल डिस्टन्सिंग ठेवतो किंवा शक्य तेवढा वेळ जे आहे ते बोलताना देखील थोडंसं तोंड झाकून किंवा मास्क वापरूनच हे बोलतो. तर इतकं जेव्हा आपण डिसिप्लिन आपण पाळू तेव्हाच हे शक्य आहे आणि म्हणून वाढणारी जी रुग्णसंख्या आहे ती एक त्याच्यामध्ये कारण हे पण आहे. त्याचसोबत मी सांगितलं होतं की वाढणारा जो मृत्यू आहे ते वाढणारे मृत्यू पण आपल्याला कशा पद्धतीने कमी करता येईल ह्या दृष्टीने आपण अभ्यास केला. आज मला सांगायला आपल्याला एक समाधान वाटतं थोडंसं की आपण खूप जे अथक प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. एकेवेळी आपला मृत्यूदर 5.81% होता, 5.81% आपल्या जिल्ह्याचा. आज तो 5.81% वरून 4.71% पर्यंत खाली आलेला आहे. म्हणजेच काय तर आपण खूप चांगल्या पद्धतीने कुठेतरी ट्रेसिंग ट्रॅकिंग करू शकतो आहे आणि हा मृत्यूदर खाली आणतो आहे. आमचे पूर्ण प्रयत्न आहे की हा अजून मृत्यूदर खाली आणावा. मला ह्या दृष्टीने आपल्याला हे पण सांगायचं आहे आणि एक थोडासा कन्सेप्ट स्पष्ट करायचा आहे की जर कोरोना बाधित झाले, मित्रांनो, कोरोना जर पुढचं वर्षभर राहिला, जे सायंटिस्ट म्हणत आहे की किमान 1 वर्ष तरी पुढची व्हॅक्सिन येणार नाही, आणि जर हा अशाच पद्धतीने जर आपल्या पॉप्युलेशनमध्ये राहिला तर सगळेच लोक अफेक्ट होणारे आहेत. मध्यंतरी एक व्हॉट्सॲप मेसेज फिरत होता, जे आपल्याकडचे जे एक तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांचे विचार मांडले होते, जे आपल्याकडचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत औरंगाबादचे. त्यांनी म्हटलं होतं की हे पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये हे सर्वांना याची कुठे ना कुठे लागण होणार आहे. पण हे सर्व आपले यत्र तत्र आपले विचार आहेत, आपले मांडणी आहेत. पण जर असं जर होणार असेल तर 90 ते 95% लोक असे आहेत की जे स्वतःच्या इम्युनिटीने हे ह्या कोरोना व्हायरसला हरवणार आहेत, ज्यांना काहीच होणार नाही आहे. मग आपण उगीच कशाला घाबरून जायची गरज आहे किंवा का आपण पॅनिक व्हायची गरज आहे? पण जरी आपण घाबरून जायचं नाही, पॅनिक व्हायचं नाही, तरी पण मग मास्क का वापरायचा किंवा डिस्टन्सिंग का ठेवायचं? कारण की नकळतपणे जर आपण कॅरियर असू तर आपल्याकडून व्हल्नरेबल सेक्शनपर्यंत हा व्हायरस पोहोचता कामा नये. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करायचं आहे. माझी इम्युनिटी स्ट्रॉंग असेल, परंतु माझ्यामुळे जर दुसऱ्याला जर हा पोहोचत असेल आणि जर त्याची इम्युनिटी स्ट्रॉंग नसेल तर काय? म्हणून आपल्याला ही बंधनं ही पाळायची आहे. आणि आपला पण असा अनुभव आहे, 90% 95% पेशंट्स जे आहेत ते असिम्प्टोमॅटिक असतात, ते त्यांच्या इम्युनिटीने स्ट्रॉंग होतात. आणि म्हणून मग आपण आयुर्वेदिक काढा असेल की जे वेळोवेळी आयुष मंत्रालयाने पब्लिश केलेलं आहे, काही होमिओपॅथीच्या औषधी या ठिकाणी दिल्या जातात, कॅम्फर बी आहे किंवा आपलं आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या आहेत की जे होमिओपॅथिकली रिकमेंड केलेले आहेत, किंवा इम्युनिटी बूस्टर म्हणून आपले व्हिटॅमिन सी किंवा व्हिटॅमिन डी वाढवण्यासाठीचे काही भोजन आहेत. योग्यपणे आहार, योग्यपणे झोप, योग्यपणे व्यायाम, या सगळ्यांचा जर आपण जीवनशैलीत वापर केला तर आपली इम्युनिटी निश्चितपणे राहणार आणि आपण निश्चितपणे या व्हायरसला हरवू शकणार. तर निश्चितपणे आणि असं राहिलं तर ऑटोमॅटिकली आपला मृत्यूदर हा खाली राहणार आहे. शेवटी या प्रश्नाचा मी शेवट करतो की म्हणजे पुन्हा पुन्हा जे बोललं जातं आणि आज इतक्या 5-6 महिन्यानंतर जे काही जगाच्या लक्षात येतं आहे ते असं आहे की वाढणारी रुग्णसंख्या ही प्रमुख कारण नसून मृत्यू रोखणं हे आपल्या समोरचं प्रमुख आव्हान आहे. त्याच्यामुळे आता प्रशासन दोन्ही बाजूने जरी प्रयत्न करत असले, मृत्यू रोखणं आणि वाढणारी संख्या रोखणं, तरी प्रामुख्याने आपले जे प्रयत्न आहेत ते संपूर्णपणे मृत्यू रोखण्याकडे आहे. कारण आपण जर लोकांना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आणि त्याच्यामुळे जर ते आजारी पडले आणि जर त्यांना बरे करू शकलो तर आपली एक प्रकारे ती अचिव्हमेंट राहील. मात्र मृत्यू जर आपण थांबवू नाही शकलो तर मात्र आपल्याला कोणी माफ करणार नाही. सो त्याच्यामुळे ही गोष्ट या ठिकाणी मला स्पष्ट करायची होती. या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे, बजाजनगर वाळूजमध्ये नियोजन कसे केले आहे? मालेगाव पॅटर्न राबवावा. मी बजाजनगर आणि वाळूजच्या नियोजनाबाबत मी या ठिकाणी बोललो स्पष्टपणे. मालेगाव पॅटर्न राबवावा. मित्रांनो, मला या ठिकाणी माहिती आम्ही बऱ्यापैकी घेतलेली आहे मालेगावच्या बाबतीत, परंतु बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या स्पष्ट होत नसतात किंवा जे समोर दिसतं प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नसते.
सो त्याच्यामुळे असा कुठला पॅटर्न वगैरे नाही आहे, कारण की देर इज नो वन फिट ऑर सोल्युशन फॉर कोरोना व्हायरस. म्हणजे एकच साईजचा शर्ट सर्वांना फिट बसेल असं काही नाही आहे. त्याप्रमाणेच कोरोनामध्ये औरंगाबाद वेगळं आहे, मालेगाव वेगळं आहे, नाशिक वेगळं आहे, मुंबई वेगळं आहे, नागपूर वेगळं आहे. प्रत्येकाची वेगवेगळी समस्या, प्रत्येकाची वेगवेगळी गोष्टी आहे. आपण सर्वांकडून शिकतो आहे आणि प्रत्येकाकडून, मालेगावमधून आपण थोड्या गोष्टी घेतल्या, पुण्याकडून थोड्या गोष्टी घेतल्या, नागपूरकडून थोड्या गोष्टी घेतल्या, मुंबईमधून थोड्या गोष्टी घेतल्या आणि मग आपल्याला काय लागू होईल याचा साधक बाधक विचार करून आपण ते लागू करतो आहे. असं एक कुठला तरी विषय आपण सगळीकडे नाही लावू शकत या ठिकाणी. परंतु आपल्यालाच हे आता लक्षात आलेलं आहे की अरे आपल्याकडे बजाजनगरमध्ये जे आहे हे अशा पद्धतीचं आपण व्यवस्थितपणे काम करून समोर आलेलं आहे. सो त्याच्यामुळे आता आपण हीच गोष्ट प्रामुख्याने धडाधीने पुढे घेऊन जातो आहे की जेणेकरून आपल्या केसेस जरी वाढल्या तरी पण आपण मृत्यूदर जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने हा आटोक्यात राखू शकू आणि तेच आपलं यश असणार आहे. या ठिकाणी एक सजेशन आलेलं आहे की मोफत तांदूळापेक्षा गहू द्यावा. निश्चितपणे हे जे मोफत तांदूळापेक्षा गहू द्यावा हे जे सजेशन आहे हे आम्ही शासनाकडे मांडू आणि जर गव्हाची जर जास्त रिक्वायरमेंट असेल तांदळापेक्षा तर आपण त्याचा निश्चितपणे विचार करू. महा ई सेवा केंद्र कधी सुरू करणार? प्रत्येक फेसबुक लाईव्हमध्ये मला हा प्रश्न विचारला जातो आहे, महा ई सेवा केंद्र कधी सुरू करणार? आणि मी प्रत्येक वेळी माझं उत्तर तेच आहे की शासनाकडून असे स्पष्ट निर्देश नाही आहेत. मात्र आता 1 जुलैपासून जे आहे ते ग्रामीण भागामध्ये महा ई सेवा केंद्र सुरू करायला आपण या ठिकाणी परवानगी देऊ शकतो. कारण की बऱ्याच प्रमाणामध्ये जे आहे ते लोकांची कामं हे महा ई सेवा केंद्रातून होत असतात. खाजगी दवाखान्यात जास्त बिल लावतात, काही कारवाई होणार का? मला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की खाजगी दवाखान्यात जे बिल लावलं जातं तर ते बिल हे योग्य प्रमाणात लावलं जावं याकरता शासनानेच निर्देश दिलेले, जे आपण सर्व खाजगी दवाखान्यांना लक्षात आणून दिलेले आहे. प्रशासनामार्फत काय करण्यात आलेलं आहे तर प्रशासनामार्फत प्रत्येक खाजगी रुग्णालयामध्ये, मोठ्या रुग्णालयांमध्ये अर्थातच आपला एक हेल्प डेस्क त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, जिथे एक जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती या हेल्प डेस्कवर केलेली आहे. यापूर्वी देखील आपण या ठिकाणी मागच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपण एक ईमेल ID या ठिकाणी दिलेला आहे. त्या ठिकाणी जर अशी कुठली जर तक्रार असेल तर आपण त्या ईमेलवर आपण ही तक्रार त्या ठिकाणी मांडू शकतात. आणि त्याच्याशिवाय देखील वर्तमानपत्रात आलेल्या प्रत्येक बातमीचा कॉग्निझन्स हा आमची टीम घेत असते. म्हणजे माझ्याकडे दररोज जी काही कात्रणं येतात आमच्या माहिती अधिकाऱ्यांकडून पेपरची, त्या सर्व कात्रणांचा आम्ही अभ्यास करून सर्वांना कामाला लावतो. 1 तासभर आमचं हेच चालतं. सो त्याच्यामुळे ह्या प्रत्येक गोष्टीचा कॉग्निझन्स आपण घेतो, प्रत्येकाची तपासणी करतो आणि अशा पद्धतीने जर निदर्शनास आलं तर निश्चितपणे याचा रिफंड देखील करण्यात येईल. मात्र मला या ठिकाणी हे स्पष्ट करायचं आहे की मागच्या फेसबुक लाईव्हला देखील आम्ही या ठिकाणी ईमेल ID दिलेला आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपण फ्लेक्स बॅनर लावलेला आहे, त्याच्यावर हा ईमेल ID फ्लॅश केलेला आहे. आणि ईमेल असल्यामुळे आपल्याला आपल्याला फक्त त्या ठिकाणी तक्रार करताना नाव, मोबाईल नंबर वगैरे फक्त त्या ठिकाणी द्यायचं आहे, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. असं असून देखील हे या ठिकाणी जे आहे, हे या ठिकाणी तक्रारी ज्या आहे, या तक्रारी अगदी नगण्य स्वरूपाच्या या ठिकाणी आलेल्या आहेत. मला असं वाटलं होतं की हे लोकांपर्यंत पोहोचलं नाही का, म्हणून मी प्रत्येक ठिकाणी जाऊन खात्री केली. तर हे पोहोचलेलं आहे लोकांपर्यंत. त्या ठिकाणी धडधडीत आहे की तुमची जर तक्रार असेल तर ABDCOLL हॉस्पिटल ग्रीव्हान्सेस @gmail.com. आणि आज परत माझ्या फेसबुक लाईव्ह नंतर परत या ठिकाणी हा ईमेल ID टाकणार आहे, याच्यावर आपण हे करा. निश्चितपणे आपण त्या ठिकाणी कारवाई करू. परंतु तरी पण याचं नगण्य स्वरूप आहे. म्हणून मला सर्वांना विनंती आहे की आपण नुसतं असं बोलल्याने काही होणार नाही. आपल्याला कुठे ना कुठे तक्रार तर करावी लागणार, किंवा त्याच्याशिवाय आम्हाला लक्षात कसं येणार की नक्की काय विषय आहे, किंवा कुठेतरी मग प्रसारमाध्यमातून मग कुठेतरी लक्षात येईल. तर मला सर्वांना विनंती आहे, जर कोणी सफरर असेल तर निश्चितपणे हा जो ईमेल ID या ठिकाणी दिलेला आहे, ह्या ईमेल IDला आपण तक्रार करा. 100% मी खात्री देतो की आम्ही त्या तक्रारीला सॉल्व्ह करण्याचा पुरेपूर प्रयत्न आमच्याकडून करू. यापूर्वी देखील असं झालेलं आहे की हॉस्पिटल्सने घेतलेले जादाचे पैसे रिइंबर्स करण्यात आलेले आहेत. तशा पद्धतीचं आपण निश्चितपणे या ठिकाणी कारवाई करू. या ठिकाणी मला असं वाटतं की बऱ्यापैकी जे आहे ते प्रश्नांना या ठिकाणी मी उत्तर दिलेली आहेत. इतरही आपली प्रश्न असतील, इतरही प्रश्न आपले येत असतील. मात्र दरवेळी जे आपण एक 40-45 मिनिट ह्या माध्यमातून बोलत असतो, आज एक भावनिक स्तरावर मी आपल्याशी बोललो, कारण की मला असं अपेक्षित आहे
की कोरोनाला हरवणं हे एक युद्ध आहे आणि या युद्धामध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्याला सर्वांना एकजुटीने एक दिलाने काम करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये शासन असेल, प्रशासन असेल, सर्व आमचे लोकप्रतिनिधी असतील, आमची प्रसारमाध्यमं असतील, आमची जनता असेल, आमचे डॉक्टर्स असतील, प्रायव्हेट सरकारी सर्व मंडळी असेल, या सर्वांनी एक होऊन ह्या लढ्याला लढायचं आहे. मी पुन्हा एक गोष्ट अधोरेखित करतो, आमच्या चुका आम्हाला निश्चितपणे दाखवून द्या, आम्ही त्या निश्चितपणे सुधारवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. आपल्याला फेसबुकसारखं माध्यम आहे, माझे नंबर आहे, मला आपण कॉन्टॅक्ट करू शकतात. फेसबुकसारख्या माध्यमातून या ठिकाणी आपण आपले कमेंट देऊ शकतात, आपण काहीतरी गोष्ट या ठिकाणी लक्षात आणून देऊ शकतात. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तांची तर दखल आम्ही घेतच असतो. मात्र शेवटी आपण जेव्हा एकजुटीने एक दिलाने या युद्ध समजून, आणि मला परत एक अधोरेखित करायचं, दिस इज नॉट अ बॅटल, दिस इज अ वॉर. ही काही छोटी लढाई नाही आहे, तर हे युद्ध आहे. थोडक्यात आपण 10 दिवसाचा कर्फ्यू लावला म्हणून काय सगळं संपलं आणि यशस्वी झालो असं नाही. 15 दिवसाचा कर्फ्यू लावला म्हणून काय संपलं, यशस्वी झालो असं नाही. कारण शेवटी कर्फ्यू लावा हे सांगणं सोपं असतं, परंतु त्याच्यासोबत ज्या काही गोष्टी आहेत ते संपूर्ण मॅनेजमेंट करणं हे प्रशासनाची कसोटी बघणारा हा काळ असतो. त्याच्यामुळे ही अगदी सोपी गोष्ट नाही. तर ही बॅटल आपण कधी जिंकू कधी हरू, मात्र शेवटी आपल्याला वॉर जिंकायचं आहे, आपल्याला युद्ध जिंकायचं आहे. आपण सोबत एक दिलाने एकजुटीने सोबत राहून हे संपूर्ण कोरोनाला हरवण्याचं काम निश्चितपणे करू. धन्यवाद.